नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी। पीक विमा 2025 हा वाटप सुरू झालेला आहे। प्रूफ सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कोणत्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरू झालेली आहे, यामध्ये कोणता जिल्हा आहे, याचबरोबर हे पैसे कोणत्या पिकाचे आहेत, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। पीक विमा 2025 ज्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा वाटपास सुरू झालेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 1200 कोटी रुपये पहिल्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आले होते। या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण यापूर्वी घेतलेला होता। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। पहिला हप्ता वाटपासाठी ज्या महसूल मंडळासाठी जे लाभार्थी पहिल्या हप्त्यासाठी पात्र होते, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा होण्यास सुरू झालेला आहे। स्क्रीनवरती तुम्ही मेसेज पाहू शकता। नांदेड जिल्ह्यातील काही महसूल मंडळाचे पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत। तुमच्या जिल्ह्यातील सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील, कारण हा पहिला हप्ता आहे। दुसरा हप्ता म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील जे लाभार्थी पात्र होतील, यामध्ये कोणताही जिल्हा असू शकतो। पहिल्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे। तुमच्या गावातील एखाद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि एखाद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील तर काळजी करू नका। येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे लवकरच जमा होणार आहेत। सोयाबीनसाठी जे पीक विमा काढलेले होते शेतकरी, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा जमा झालेला आहे। कापूस आणि तूरचा पीक विमा बाकी आहे। सोयाबीनचा सध्या पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये लवकरच पैसे येतील। जर पैसे आले नसतील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्या संदर्भात जर अपडेट आला तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।